बघा, महत्त्वाची अपडेट आहे. आता 7/12 उतार्यावर आईचे नाव हे बंधनकारक केले आहे. 7/12 आता नवीन पद्धतचा असणार आहे. तर काय आहे सरकारचा मोठा निर्णय, काय आहे ही अपडेट, आता आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नवीन आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार. तर 7/12 उतार्यावर आईचं नाव बंधनकारक केलेलं आहे. आता सरकारचा मोठा निर्णय झाला आहे. तर याच्यावर 7/12 उतारा महाराष्ट्राबद्दल ही अपडेट आहे. तर बघूया महाराष्ट्र गव्हर्नमेंट न्यूज. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारच्या भूमी अभिलेख विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार दिनांक 1 नोव्हेंबर या तारखेनंतर नोंदणी केल्या जाणाऱ्या 7/12वर आईचे नाव नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर कोणत्या तारखेपासून? 1 नोव्हेंबर या तारखेनंतर नोंदणी करणाऱ्या, म्हणजे नोंदणी जे होणार आहे 7/12ची, त्या 7/12वर आईचे नाव हे बंधनकारक केले जाणार आहे. तर मालमत्तेच्या मालकीमध्ये महिलांच्या नावाची नोंद करून पती पत्नी दोघेही एकत्रित मालक असावेत, यासाठी महाराष्ट्रात मोहीम सुरू करण्यात आली आहे. तर ही मोहीम कशासाठी? पती पत्नी दोघेही एकत्रित मालक असावेत यासाठी महाराष्ट्रात मोहीम सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने देखील सरकारी कागदपत्रांमध्ये आईचे नाव प्राधान्यात नोंदवले जावे यासाठी निर्णय घेतला होता. त्या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने भूमी अभिलेख विभागाने देखील आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भूमी अभिलेख विभागाच्या निर्णयानुसार आता 7/12 उतार्यावर सुद्धा आईचे नाव नोंदवले जाणार असून 1 नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणीही केली जाणार आहे. तर 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. तर महाराष्ट्र राज्यात 1 मे 2024 नंतर ज्याचा जन्म झाला असेल त्यांच्या नावावर जमीन खरेदी केल्यास त्यांची नोंद करताना संबंधितांच्या आईचे नाव 7/12वर नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तेच 7/12वर संबंधिताच्या वडिलांचे नाव नोंदवणे बंधनकारक नसेल, म्हणजे वडिलांचे नावापेक्षा आईचे नाव हे बंधनकारक आहे, नोंदवावेच लागणार. तसेच येत्या काळात फेरफारावर सुद्धा संबंधिताच्या आईचे नाव लावले जाणार आहे. विवाहित त्यांच्या वडिलाचे किंवा पत्नीचे नाव लावू शकतात. भूमी अभिलेख विभागाने राज्य सरकारकडे याबाबतचा प्रस्ताव पाठवला आहे. राज्य सरकारने यास मान्यता देतात या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होईल. ही अशी महत्त्वाची अपडेट आहे. नक्की व्यवस्थित लक्षात घ्या. आता यानंतर काय बदल होणार आहेत ते, यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ, नेक्स्ट माहिती जी काही असेल ते तुम्हाला वेळेवर